नमस्कार। आज अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कालच्या बातमीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या 18,000 शाळा बंद होणार आहेत। किती? 18,000। होय, बरोबर ऐकले तुम्ही। 18,000 शाळा बंद होणार आहेत जिल्हा परिषदच्या। अरे काय चालू आहे? माझी पालकांना विनंती आहे, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार शासन आहे, प्रशासन आहे? तर अजिबात नाही। याला जबाबदार तुमची आणि आमची मानसिकता आहे। आपल्याला मानसिकता बदलावी लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही। कारण मोफत असणारं शिक्षण जर शासनाने बंद केलं, उद्या कितीही विद्यार्थी आले तरी पुन्हा ते चालू होणार नाही। म्हणून वेळेवर सावध व्हा, काळजी घ्या। शहरामध्ये राहणाऱ्यांचा विषय थोडा वेगळा बाजूला ठेवू, कारण शहरामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा कमी आहेत किंवा त्या नगण्य असण्यासारख्या आहेत किंवा त्यांची परिस्थिती अगदी मोडकळीस आलेली आहे। कारण अनेक शिक्षण संस्था त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत, त्यांची दुकानदारी चांगली चालू आहे। पण ग्रामीण भागामध्ये मराठी शिक्षणाचा कणा म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आहे। ती शाळा जर जिवंत ठेवायची असेल तर आपले विद्यार्थी, आपल्या पाल्याला आपण गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा जिल्हा परिषदच्या शाळा, कारण 18,000 शाळा बंद होत आहेत। तुम्ही कॅल्क्युलेशन करा, महाराष्ट्रामध्ये 28,000 खेडे आहेत। 28,000 खेड्यामध्ये आपण चला पकडूया की शहरामध्ये धरून एक 35-40,000 शाळा असतील, त्याच्यातल्या जर 18,000 बंद होत असतील तर लक्षात ठेवा 50% जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हायला लागलेल्या आहेत। आज जर तालुका लेवलच्या इंग्लिश स्कूलचा विचार केला तर 30-40 हजार रुपये पहिली, दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्याला एका वर्षाची फीस आहे। मग हे आपण जर असं कॅल्क्युलेट, आणि तालुका लेवलचं सांगतो, जिल्हा लेवलला जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये गेला तर एका विद्यार्थ्याला 2-2, 3-3 लाख रुपये लागतात पर इयर। असं जर आपण 12वी 15वी पर्यंत जर शिकवायला लागलो, 15 वर्ष जर लावायला लागलो तर कमीत कमी 40-45 लाख रुपये त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर खर्च होईल। मग बाकी आपण काय करणार आहेत? म्हणून विनंती आहे, मोफत आहे तोपर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेला आपले विद्यार्थी टाकावे। आणि 18,000 शाळा ज्या बंद होत आहेत, माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की एवढा वर्ष आपण याच्यावर स्थगिती द्यावी आणि इथून पुढं त्याच्यामध्ये काय सुधारणा होती ते बघावं। जिल्हा परिषदची शाळा उत्तम दर्जेदार आहेत, आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही लक्षात ठेवा, जो जिल्हा परिषद शाळेला लागतो तो हाय एज्युकेशन असतो, जे त्या परीक्षेमध्ये टिकत नाही ते इंग्लिश स्कूलला शिकवत असतात। मग आपली मानसिकता गेली कुठं? आपलं पोरग सुटात बुटात टाय गायलून आलं म्हणजे त्याला लय कळतंय असं नाही आहे। तुमच्या लेकराला गणित, भागाकार विचारा, गुणाकार विचारा, त्याला तर गुणाकार म्हणजे काय मराठीत कळत नाही त्याला इंग्लिशमध्ये सांगावं लागतं की आम्हाला मल्टिप्लाय कसं करायचंय, प्लस कसं करायचंय, त्याचा डिवायडेशन कसं करायचंय, एवढंच कळतंय। पण त्यांना त्याच्यातलं प्रॉपर मॅथमॅटिक येत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून माझी पुन्हाच एकदा विनंती आहे की आपली मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकण्याचा आपण आग्रह धरावा। तुर्तास थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।